देवपूरमधील कॅफेवर पोलिसांची धडक कारवाई, 2 युवक युवती ताब्यात, व्यवस्थापकावर गुन्हा। धुळे शहरातील देवपूर परिसरातील एका कॅफेवर पश्चिम देवपूर पोलीस व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने संयुक्त धडक कारवाई करत 2 युवक युवतींना ताब्यात घेतले असून कॅफे व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवपूर भागातील वाडी भोकर रोडवरील हॅपी क्लब या रेस्टॉरंट कॅफेमध्ये संशयास्पद प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे बुधवारी 5 मार्च दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास पश्चिम देवपूर पोलिसांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागासह कॅफेवर छापा टाकला। कारवाई दरम्यान कॅफेतील बंद खोलीत 2 युवक युवती आढळून आले। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले। तसेच कॅफेचा व्यवस्थापक पृथ्वीराज भटू देवरे, वय 22, राहणार संभाप्पा कॉलनी, साक्री रोड, धुळे, याच्यावर पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 293 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडनीस, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र आखाडे, महिला पोलीस कॉन्स्टेबल सुरेखा वळवी, पोलीस कॉन्स्टेबल अतुल जाधव, सुनील राठोड तसेच अनैतिक मानवी वाहतुकीस प्रतिबंध विभागाचे API प्रकाश काळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास जोहरे, महिला पोलीस कॉन्स्टेबल अनिता पवार यांनी संयुक्तरित्या केलेली आहे। दरम्यान धुळे जिल्हा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले असून शहरात कुठेही अवैध व्यवसाय किंवा गैरप्रकार सुरू असल्याची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी असे सांगितले।